पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की टेन्सचा व्हिडिओ आहे. पण गेल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की टेन्समध्ये प्रेझेंट टेन्समध्ये 4 टाईप होते, पास्ट टेन्समध्ये 4 टाईप होते आणि फ्युचर टेन्समध्ये पण सुद्धा 4 प्रकार बघितले होते. ते म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, नंतर आहे सिम्पलमध्ये जात होते, कंटिन्युअसमध्ये होते आणि परफेक्टमध्ये होते आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होते आणि ते मराठीमध्ये होते. त्याला आपण काय केलं होतं, इंग्लिशमध्ये कसं बनवायचं हे सुद्धा बघितलं होतं. तर परंतु आपण आता काय बघणार आहात, ते वाक्यात आपण मी पत्र लिहितो असं ते आता एवढं का गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं चांगलं की मराठीचं वाक्य इंग्लिशमध्ये कसं करायचं. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा. म्हणजे तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला मराठीतलं सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला करता येईल. आणि बोलले इंग्लिशमध्ये पहिलं काय असतं तर नाऊन, त्यानंतर काय वर्ब आणि नंतर इंग्लिशचं वाक्य चालू होतं. आता आपल्याला 30 वाक्य बघायचे आहेत, पण त्या साध्या वाक्याला आपण काय म्हणतो, ॲसर्टिव्ह वाक्य. हे सर्व असे बघा एकच वाक्याचा प्रकार सर्व ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इथं असतो V1चं पहिलं रूप असतं, नंतर आहे V1चं पहिलं रूप इथे, नंतर आहे इथे बघा V2, नंतर इथे शाल महत्त्वाचं आहे, नंतर इथे असतो ॲम, वॉज रायटिंग. हे कुठलं आहे, कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम रायटिंग, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज रायटिंग आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये विल बी रायटिंग. नंतर येतो परफेक्ट टेन्समध्ये आपण बघितलं की हॅव रिटर्न म्हणजे काय येणार आहे, हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप V3 आणि ते रूपं पण तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत. अजून रूपंसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर ही रूपं आहेत हॅव रिटर्न, हॅड रिटर्न. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड आणि V3. नंतर आहे फ्युचर परफेक्टमध्ये विल हॅव आणि V3, विल हॅव आणि काय येतं V3 येतं. नंतर बघूया परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय येतं, हॅव बीन किंवा हॅज बीन ING. इथे काय येतं हॅड बीन ING. इथे काय येतं विल हॅव बीन ING. असं या ठिकाणी आपण गेल्या लेसनमध्ये बघितलं होतं. आणि हेच आपण जे अंडरलाईन आपण केलेले आहेत ते काय वर्ब आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी क्रिया होत असते, त्या क्रियानं आपण प्रत्येक टेन्समधून कसा बसतो. मी बाजारात जातो, मी गावी गेलो होतो, मी मार्केटमधून आलो होतो. प्रत्येक वाक्य भविष्यकाळामध्ये भूतकाळामध्ये आपण बोलत असतो. पण इंग्लिश आपलं वीक का होतं तर आपले टेन्स पार्ट नसतात. त्यामुळे आपल्या इंग्लिशमध्ये मला बोलायचं असतं, मला पत्र लिहिताना काय बोलायचं असतं, मी तुला पत्र लिहिले होते त्याचं तू उत्तर दिलं नाही. पण लिहिले होते तर आपल्याला ह्या टेन्समध्ये बोलायचं पाहायला लागेल. भूतकाळामध्ये आपण लिहिलं आय शाल राईट लेटर, तर ते मग चुकीचं होणार. मी तुला पत्र लिहील, तुला भेटले होते, असं कसं होणार मग. म्हणून आपल्याला टेन्स बघायला लागतात की आपण कुठल्या काळामध्ये बोलतोय, त्या काळानुसार आपल्याला बोलायचं आहे. तर बघूया आता आपण हे जे वाक्य आपण बघितलं त्याला आपण आपल्याला ते ॲसर्टिव्ह वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य होते. पण आता आपल्याला त्याला नॉट टाकायचं असेल तर नॉट टाकून कसं होणार. तर पहिलं वाक्य बघूया निगेटिव्हमध्ये नॉट टाकायचं. पहिलं हे दोन वाक्य आपण जरा अशी बॅलन्स ठेवूया. हे दोन वाक्य आपण जरा लास्टला करूया. पहिलं आपण करूया सोपी वाक्य करूया आणि त्याच्यामध्ये नॉट टाकूया. पहिलं बघूया सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य असेल त्यामध्ये नॉट का टाकायचं असेल तर नेहमी नॉट कुठे येणार या ठिकाणी ए म्हणजे एम इज आर, वॉज, वेअर, शाल, हॅव हे जे सपोर्टिंग वर्ब असतात त्यानंतर नॉट लागतो. म्हणजे हे वाक्य एकदम सोपं आहे. आय शाल नॉट राईट अ लेटर. चला आय शाल नॉट. आता मग ह्याचं पण सोपं आहे. ते म्हणा हे तर आम्ही असंच करू, तर ह्याच्यामध्येच आहे आय एम नॉट रायटिंग अ लेटर. नंतर इथे पण सोपं आहे वॉज नॉट, आय वॉज नॉट रायटिंग अ लेटर. इथे पण सोपं आहे आय विल. बघा बी नंतर नॉट टाकायचं नाही, विल नंतरच नॉट टाकायचं आहे. विल नंतर विल नॉट रायटिंग अ लेटर झालं. हा पण निगेटिव्ह झाला. म्हणजे हे पॉझिटिव्ह वाक्य, हे निगेटिव्ह वाक्य. नॉट कुठे टाकायचं तर तिथे शालच्या नंतर, इथे ॲमच्या नंतर, वॉजच्या नंतर विलच्या. इथे पण हे पण सोपं आहे. हे काय येणार आय हॅव नॉट रिटर्न आता लेटर. म्हणजे फक्त काही नाही, इथे फक्त नॉट टाकायचं आहे. सगळ्यांमध्ये नॉट इथे येणार बघा. आता इथे आय हॅड नॉट, बाकीचं वाक्य आहे तसं रिटर्न अ लेटर. इथे बघा
ती म्हणा विल मध्ये टाकायचं का हॅवच्या नाही, पहिला कोण आहे सपोर्टिंग वर्ब विल, त्यानंतरच टाकायचं आय विल नॉट हॅव रिटर्न अ लेटर. आता पुढचं मी जास्त लिहित नाही, आता आपला व्हिडिओ मोठा होऊ शकतो. आता इथे काय येणार आहे, हॅवच्या नंतर आय हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर, म्हणजे हॅव नॉट बाकीचं वाक्य पुढे आहे तसं. इथे पण आय हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर. इथे काय येणार, आय विल नॉट हॅव बीन रायटिंग लेटर, म्हणजे इथे सपोर्टिंग वर्ब आलेले आहेत. त्यानंतर वर्बच्या नंतर नाही, सपोर्टिंग वर्बच्या नंतर नॉट. नॉट सगळं इथे शाल नॉट, इथे एम नॉट, वॉज नॉट, विल नॉट. इथे येणार हॅव नॉट, हॅड नॉट, विल नॉट. इथे आलेलं आहे हॅव नॉट, हॅड नॉट, विल नॉट. चालेल, म्हणजे असे आपल्याला काय आलेले नॉट या ठिकाणी लागलेले आहेत, म्हणजे निगेटिव्ह वाक्य बनवलेले. ती पण आता मी ही वाक्य कधी करायची, म्हणजे तुम्हाला हे समजलं की असा वर्ब भेटला सपोर्टिंग वर्ब तर नॉट लागणार. म्हणजे ही वाक्य काय, ही पण बघूया आता वाक्य. ह्याला काय आपल्याला ठेवायचं नाही, हे का आपले काही पाहुणे नाही आहेत, यांची पण आपण रूपं बघूया. तर ह्याची वाक्य रूपं बघण्यापूर्वी ओके, हे रूपं बघताना इथे नॉट कुठे लागणार, ह्याला का आहे का बघा, ॲम आहे का, वॉज आहे का, विल आहे का, नॉट का असं आहे का, हॅव, हॅज, हॅड. त्यामुळे ही दोन रूपं नेहमी तुम्हाला ग्रामरमध्ये या ठिकाणी त्रास देतात. ही दोन्ही रूपं आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स हीच सारखी त्रास देतात, कारण याच्यामध्ये नाही आहे ना यातलं काय, ॲम नाही, वॉज नाही, हॅड नाही, हॅव नाही, काही नाही. मग कसं करायचं, त्याला एक सपोर्टिंगला शब्द येतो, कुठला येतो या ठिकाणी, डू किंवा डज. तर ह्याला पण डू लिहितो, असं लिहितो डू किंवा डज, नेहमी सपोर्टिंगला ना डू किंवा डज. तर बघूया आता मग आपण काय लिहायचं, इथे लिहायचं आय डू, आय डू. आणि नंतर काय, नंतर मग लिहायचं आय डू, राईट लिहून घ्या तुम्ही, राईट अ लेटर. पुढचं आहे तसं. मग आता डू सपोर्ट घेतला म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू घ्यायचं, डू नॉट. पण मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये बोललो होतो की ते जर ही असता तर आपल्याला ही सी या ठिकाणी असता तर तुम्हाला काय घेतलं असता, इथं आपल्याला डज घ्यायला लागला असता. मग इथं तुम्हाला यस, त्यासाठी तुम्हाला ही आल्यानंतर आपण बोललो होतो ही सी इटला या ठिकाणी काय येतो, यस लागतो, ही राईट. अशा वेळी वर्बला जर आपल्या मेन वर्बला जर आपल्या यस लागलेला असेल त्यावेळी आपण ह्या ठिकाणी काय करायचं, चेंज करायचं. मग ही काय करायचं, ही इथं लिहायचं डज, ही डज. म्हणजे लक्षात ठेवायचं सिम्पल प्रेझेंटेशन महत्वाचं. इथे यस लागला म्हणजे त्या वाक्याला डजचा आपण वापर करू शकतो. इथे यस लागला नाही आणि त्या वाक्याला आपण डूचा वापर करू शकतो. म्हणजे तो अनेक वचन नाही आहे, मी गेल्या वेळी बोललेलं आहे. राईटचं लिहिण्या होत नाही कधी. ही डज, राम असता राम तरी इथे यस लागला असता, राम असता तरी पण यस लागणार, राईट्स. इथे राम आहे, राम राईट्स लेटर तुम्ही म्हणा यस. तर हा ग्रॅमॅटिकली नियम आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही सी इट आणि नेम आले तर आपल्या मेन व्हर्बला आपण यस लावायचा, तो प्लुरल वगैरे नाही. आणि जेव्हा इथे यस लागेल तेव्हा तुम्ही काय करायचं, डज. म्हणजे इथे लिहिणार राम डज, असं राम डज. सध्या आपलं वाक्य एकच वाक्य घेतलेलं आहे, म्हणजे एका वाक्यावरून आपलं सगळं होऊन जाईल म्हणून आपण एकच सिम्पल वाक्य घेतो. एकदा का तुम्ही शिकलात की तुम्ही किती अवघड वाक्य करू शकता. म्हणजे इथं आपण लिहूया, आपलं सध्या काय झालंय, आय आला, फक्त ही सी इट, फक्त इथे काय असेल ही सी इट. सध्या आपण काय करूया, आय आणि आपलं वाक्य जे चाललंय ते सगळ्यांसाठी एकच वाक्य ठेवलेलं आहे. आणि इथं काय घेतलेलं आहे, आय. यस लागला नाही ना, मग डू घ्या बघू. आय डू नॉट, आय डू नॉट, बस. आय डू नॉट राईट अ लेटर. या वाक्यामध्ये मला बघा, म्हणजे हे वाक्य झालेलं तुम्हाला समजलेलं आहे. सीता राईट्स, सीता डज नॉट आहे ना, ही सी इट आणि नाव मध्ये इट असता, इट राईट्स. ते आपण काय दिलं, इट डज नॉट म्हणजे डझंट. कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये त्याला काय बोलायचं, डझंट. डोंट सगळं होतं, डू नॉटचा काय होतं डोंट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, आणि डज नॉटचा काय होतं डझंट. तर हे झालेलं आय डू नॉट राईट अ लेटर. बाकी पुढे वाक्य आहे तसं, म्हणजे इथे चेंज. आता ह्या वाक्याला पण नाही आहे बघा. आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये जाऊया, त्याला पण नाही, वॉज नाही, विल नाही, ॲम नाही. मग त्याला पण सपोर्ट करायला कोणतरी येते, त्याला कोण सपोर्ट करायला आलेला आहे, डीड. आता आपल्याला डीडचा सपोर्ट भेटलेला आहे, तर आपण लिहूया वाक्य नॉटचं बनवूया, आय आणि काय डीड. आणि नंतर आपण नॉट लिहायचा, आय डीड नॉट, आय डीड नॉट. म्हणजे ह्याच्यामध्ये नाही आहे
तर आपल्याला सपोर्टिंगला आलेला आहे डिड नॉट. आणि हा पास्ट टेन्स आहे म्हणून एका वाक्यामध्ये दोन दोन पास्ट वर्ब राहणार नाही. मग राईटचं मूळ रूप द्यायला लागेल V1 राईट. म्हणजे लक्षात ठेवायचं असेल पण पास्ट टेन्समध्ये V2 फक्त याच वाक्य, बाकी कुठल्या वाक्यामध्ये V2 भेटणार नाही. हा या ठिकाणी बाकी V3 आय डिड नॉट राईट अ लेटर म्हणजे हे वाक्य झालं, सगळ्यांना नॉट लावलेलं आहे. तर आता आपल्या नॉटची निगेटिव्हची वाक्य या ठिकाणी कंप्लीट. निगेटिव्ह सर्व आपले कंप्लीट, आपण निगेटिव्ह आपण सर्व कंप्लीट केलेले आहे. पण वाक्यामध्ये आपण सगळी वाक्य बोललो. तो पत्र लिहित नाही, तो पत्र लिहित नव्हता, तो पत्र लिहिणार नाही, आहे की नाही, तो पत्र लिहिणार नसेल, असं या ठिकाणी वाक्य म्हणजे सगळ्यांना नॉट लावलं. जे वाक्य आपल्याला तो जिंकत आलेला नसेल, तो जिंकत आलेला होता, तो जिंकत आलेला, असं आपण वाक्य आपण आता बनवली सर्व, सगळ्यांना नॉट लागला. म्हणजे जसं होकारार्थी असतं तरी तसं आपण नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सुद्धा बोलतो. आता आपण या पुढे आपण बघूया. आता आपल्याला यस किंवा नाही, तू पत्र लिहिणार का, तू पत्र लिहिशील का, तू पत्र लिहिले होते का, तू पत्र लिहित आलेला होतास का, हे प्रश्न आणि आपलं उत्तर काय भेटणार, यस किंवा नो. हो मी पत्र लिहिलेलं आहे, हो मी बाजारात जाणार आहे. म्हणजे तू माझ्यावर मार्केटमध्ये येणार आहेस का, आपण काय बोलणार, हो येणार आहे. नंतर तू परीक्षेला पास होशील का, तर अशा वेळी काय बोलणार, यस होय. तर अशा यस किंवा नोसाठी जे प्रश्न बनतात त्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्हमध्ये आता प्रश्न बनवायचे तर कसं बनवणार, सोपं आहे. तर तुम्हाला आता ह्या ठिकाणी पहिलं आपले याच वाक्यापासून स्टार्ट करूया. काय करणार ह्या ठिकाणी, आय शाल ह्याच्यापासून भरूया. फक्त हा इथे लिहायचा, हा इथे आणि हा इथे झालं. तर आपण ब्लू पेनचा वापर चालू आहे, तर ब्लू पेनचा वापर करूया. हा इंट्रोगेटिव्हला ब्लू पेन आहे म्हणून मी ब्लू पेन लिहितो. या ठिकाणी शाल, बस हा इथे आणि हा इथे, शाल आय राईट अ लेटर. झालं. मी पत्र लिहिल का, हा असं. तर होय किंवा नाही म्हणजे झालं. ह्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह. फक्त वर्बला पुढे आणि नाऊनला मागे. ह्याचं काय होणार, ॲमला पुढे, ॲम आय रायटिंग अ लेटर आणि प्रश्नचिन्ह. ह्याचा पण म्हणजे मी पत्र लिहित आहे. तर आता इथं काय, मी पत्र लिहित आहे, मी पत्र लिहित आहे का, मी पत्र लिहित आहे का, इथं काय होणार, ऑज आय रायटिंग अ लेटर. आपल्या मूळ वाक्यामध्ये हा इथे झालं लेटर, बाकी प्रश्नचिन्ह. म्हणजे मी पत्र लिहिले होते का, मी तुला मारलं होतं का, हा मी तुझी भांडली होती का, हे सगळे इथे. म्हणजे आपण बोलतो होती का. तर ह्या ठिकाणी असा विल आय, फक्त विलच आहे ना, बी नाही, विल आय बी रायटिंग अ लेटर झालं. हे ते हॅव सुरुवातीचा शब्द आहे म्हणून आपल्याला कॅपिटल लिहायला लागेल. हॅव आय रिटर्न अ लेटर झालं. हा येते बस. याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह. याचे मार्क कशाला भेटायला पाहिजे, हॅड आय रिटर्न अ लेटर. इथे विल पुढे आणि ह्यावला तसंच, बाकी सगळं तसंच, एकच वर्ब पकडायचा, विल आय हॅव रिटर्न अ लेटर. इथे येणार हॅव आय बीन रायटिंग अ लेटर. हॅड बघा, हॅड पहिला आणि नंतर हॅड आय बीन रायटिंग अ लेटर. आता पटापट लिहून टाकतो. विल आय हॅव बीन रायटिंग अ लेटर झालं. म्हणजे इंट्रोगेटिव्ह झालेलं आहे. कुठलाही प्रश्न घ्या तुम्हाला तो यस किंवा नो, फक्त दोन आपले झालेले आहेत, ते दोन. आता आपण हे बघितले ना असं समजा, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणच नाही पुढे यायला. रोट आयल असं कधी होईल का, राईट आयल अ लेटर नाही. त्यामुळे आपल्याला कोण हेल्प करतो याच्या वाक्याला, डू आय राईट अ लेटर झालं. बघितलं, इथे ही असं तर काय आलं असतं, ही असं तर डज, इथे यस असता, ही आज मी तुम्हाला बोललो यस, इथे काय असता
डज ही राईट अ लेटर. नंतर राम असता डज राम राईट अ लेटर असं आलं सर. डज कधी येतं ही सी इटच्या वेळी. चला हे पण झालं. ह्याचं पण तसंच आहे. ह्याच्यामध्ये नाही आहे यातलं काय वॉज विल शाल त्यासाठी सपोर्टिंग करायला आपल्याला कोण भेटतो डीड. म्हणून लक्षात ठेवायचं सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स लक्षात ठेवायचं. डीड लिहिला काही नाही म्हणजे डीड घ्यायचं आणि लगे बाकी आहे तसं आय. पण डीड लिहिल्यामुळे रोडचं करायचं पहिलं रूप राईट. डीड आय राईट अ लेटर. डीड आय राईट अ लेटर झालं. म्हणजे मी पत्र लिहिले होते का आहे ना. मी पत्र लिहिले होते का. मी पत्र लिहिले का. मी पत्र लिहिले का. आपण सगळ्या ठिकाणी इंटरॉगेटिव्ह पण बोलून झालं. इंटरॉगेटिव्ह म्हणजे यस नो. यस नो तुम्हाला इंटरॉगेटिव्ह विचारणार यस नो तर यस नो उत्तर द्यायचं. नंतर आपल्याला ह्या ठिकाणी अजून आपल्याला बघायचं आहे जर नॉटच्या प्रश्नाचा बनवायचा असता प्रश्न तर तसं झालं असतं. डू आय नॉट अ राईट लेटर इथे नॉट आला असतं. हे ते मला अशा वाक्याला कसं बनवणार काय नाही. डू आय नॉट डीड आय शाल आय नॉट राईट अ लेटर. आणि ते कसं असतं एम आय रायटिंग अ लेटर असं आपलं झालं असतं. ऑज आय नॉट रायटिंग लेटरला निगेटिव्ह आणि इंटरॉगेटिव्ह शिकवलेले आहेत. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये डब्ल्यू एचचे प्रश्न जर करायचे डब्ल्यू एचचे प्रश्न म्हणजे इथे फक्त डब्ल्यू एच म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्हॉट हू वेअर वाय हू इज हाऊ जे आपले परीक्षेला विचारले आता मेन कुठला पण प्रश्न इंग्लिशचा करायचा असेल तर आपल्याला काय बोलतो व्हॉट आर यू डुईंग हू इज दिस. तर त्यासाठी आपल्याला कसं म्हणायला लागतं पहिलं ह्याच्या पुढे व्हॉट डू आय राईट अ लेटर मी कशावर पत्र लिहू. व्हॉट डीड हॉट शाल आहे ना असं या ठिकाणी हॉट वॉज हॉट एम हॉट विल. आता ह्या ठिकाणी ते डब्ल्यू एच क्वेश्चन जर लिहायचं असेल व्हॉट हू वेअर डू इथे वेअर लिहायला गेले वेअर डू वेअर डीड. वाय असेल तर वाय पण येणार वाय डू वेअर डीड. पण इंटरॉगेटिव्हमध्ये फक्त एवढंच लक्षात द्यायचे अशा प्रकारे आपल्या निगेटिव्हची पण वाक्य बनवलेली आहेत आणि इंटरॉगेटिव्हची पण वाक्य बनवलेली आहेत. तुम्ही ह्याचा नीट अभ्यास करा. कुठल्याही वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर हा कॉलम पाठ करायला लागेल आणि एकदम सोपाचा कॉलम आहे. जर तुम्ही हे जर निगेटिव्ह बनवायला शिकलात तर तुम्हाला एक्झामला मार्क भेटतील. आणि इंटरॉगेटिव्ह परीक्षेला विचारलं जातं होईल. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे की ॲड क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅगचा एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये ॲड क्वेश्चन टॅग बनायचं असलं वाक्य आहे तसं लिहायचं. इथे ना डोंट आहे इथे ना डिडंट आहे इथे ना शालंट आहे बोलत नाही ते ॲड क्वेश्चन टॅगच्या नियमानुसार बघूया. चला ह्या ठिकाणी इथे हा व्हिडिओ संपतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकार बघितले. एक ॲसर्टिव्ह म्हणजे आपलं साधं वाक्य. एक बघितलं निगेटिव्ह म्हणजे त्यामध्ये नॉट कसं लावायचं इंग्लिशच्या वाक्याला. आणि तिसरं आहे यस किंवा नोनी कसे प्रश्न विचारायचे ते इंटरॉगेटिव्ह असं म्हणतात. ते इंटरॉगेटिव्ह आपण सर्व काळांचे आपण बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुम्ही जास्त लोक सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे मी व्हिडिओ कसे बनवणार. जर मी व्हिडिओ बनवला नाही तर तुम्ही डबू होणार आणि परीक्षेला मार्क कसे मिळणार. त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.